कथेचं नाव आहे बहिर्जी नाईक आणि आग्र्याहून सुटका। सह्याद्रीतल्या पावसाने बेफाम जोर धरला होता। विजांसकट तो जिम्मा फुगडी खेळत होता। त्यात अमावास्येची काळोखी रात्र, किर्र अंधार। सयाजी गुडघ्या एवढ्या चिखलातनं वाट काढत होता, धावतच होता। मोगली छावणीपासून जेवढ्या लवकर दूर पळता येईल तेवढे पळायचे होते। स्वराज्यावर आसमानी संकट धावून येत होते। कोणाही मोगली सैनिकाच्या हाती लागू नये याची काळजी सयाजी घेत होता। धावता धावता पडत होता की पडता पडता धावत होता। हात पायाला करचटले होता। अंगावरचे कपडे पण ठिकठिकाणी फाटले होते। अगदी कशाचेही त्याला भान नव्हते। काहीही करून लवकरात लवकर बहिर्जींना गाठायचे होते। सयाजी खबरच अशी घेऊन आला होता। ते ऐकून बहिर्जी चिंतेत पडले होते, पण विचलित झाले नव्हते, कारण त्यांना असे काहीतरी होणार याचा अंदाज होताच आणि राजांनी सुद्धा तयार राहण्यास सांगितले होते। तरी बहिर्जींनी पुन्हा पुन्हा सयाजीला विचारले, कारण अशी गोष्ट राजांच्या कानावर घालायची म्हणजे 100% खात्री हवी। नुसता अंदाज काही कामाचा नव्हता आणि तशी खबर बहिर्जींनी पुढे सांगणारा ऐरागैरा कोणीही नव्हता। बहिर्जींचा पट्टशिष्य होता आणि चुकीच्या माहितीसाठी कडेलोटाची सजा सयाजीला ठाऊक होती। तेवढ्यात बहिर्जींचा अजून एक हेर धावतच आला। दख्खनला असलेल्या अनेक मोगली छावणीतून मोठ्या लढाईसाठी तयारी चालू असल्याची पक्की खबर त्याने आणली होती। राजे आत्ता कुठे असतील याचा अंदाज लावत बहिर्जींनी आपला घोडा बेफाम सोडला होता। राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात राजे आपल्या काही निवडक सैनिकांसोबत स्वराज्यावर करडी पण मायेची नजर फिरवत होते। सोनपिवळी शेती वाऱ्यावर डोलत होती। नुकताच पाऊस पडून गेला होता। बिनगोर शेतीची कामे चालली होती। आता मोगलांचे भय राहिले नव्हते। बाया बापड्या आपल्या राजाला बघून दोन्ही हातांची बोटं डोईवर कडाकडा मोडत होती। त्यांचे आशीर्वाद राजांच्या पाठी उभे राहत होते। समोर आलेले भवानी मातेचे देऊळ पाहताच राजे घोड्यावरून खाली उतरले आणि देवळात भवानी मातेकडे स्वराज्यासाठी सुख मागणार तेवढ्यात तिथे भगवी वस्त्रे परिधान केलेला, कपाळावर केसरी गंध, काळ्याभोर जटा आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा असलेला भरभक्कम शरीराचा एक योगी हातात चिमटा घेऊन उभा राहिला। तेव्हा राजांच्या काही सरदारांनी त्याला भिक्षा म्हणून काही द्रव्य देऊ केले, पण त्याने ते घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि राजांना आशीर्वाद देऊ लागला। एखादा योगी, साधू, संत, फकीर खाली हाताने राजे परत पाठवत नाही हे त्या योग्याला ठाऊक होते आणि बरोबर त्या अंदाजाप्रमाणे राजे स्वतःहून घोड्यावरून उतरून त्या योग्याजवळ आले आणि त्या योग्याने राजांना आशीर्वाद देता देता जगदंब 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 हा परवलीचा शब्द उच्चारला। ते ऐकताच राजांना कळून चुकले, हे दुसरे तिसरे कोणी नसून बहिर्जी नाईक आहेत। काहीतरी नक्कीच महत्त्वाची खबर असल्याशिवाय जगदंब जगदंब हा परवलीचा शब्द उच्चारणार नाहीत। सैनिकांना काही अंतरावर थांबायला सांगून राजे त्या योग्याबरोबर बोलण्यासाठी उभे राहिले। बहिर्जी सांगू लागले, राजे, औरंग्याच्या सुरतेवरची थप्पड त्याच्या जिवारी लागली आहे। स्वराज्य मातीमोल करायला औरंग्याचे 2 सरदार येत आहेत। लाखो सैन्य, हत्ती, घोडे, दख्खनचा हवा तेवढा खजिना त्यांच्या दिमतीला दिला आहे। त्यांच्या विनंतीवरून औरंगजेबाने त्यांचे कैदी नगर, परिंडा अशा मोठ्या किल्ल्यात ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे। त्यापैकी एका सरदाराला स्वतःच्या अंगातील कबा व गळ्यातील मोत्याचा कंठा आपल्या हातांनी दिला आहे। त्या सरदाराने ही आपल्या यशासाठी धार्मिक आणि तांत्रिक विधी करवून घेतले आहे आणि स्वतःही ते रणधुरंधर आहेत। इतर मोगली सरदारांसारखे नाहीत ते। सत्ता, पैसा, हिरे, मोती सर्व गौण आहेत त्यांच्यासाठी। औरंगजेबाचे पिढीजात एकनिष्ठ चाकर आहेत ते। राजांनी विचारले, बहिर्जी, आपला काय अंदाज? किती वेळ आहे आपल्याकडे तयारीसाठी? 20 ते 25 दिवस, बहिर्जींनी आपला अंदाज सांगितला। मोगली आक्रमण येणार याची राजांना जाणीव होती, पण खुद्द हा सेनानी येईल ही कल्पनाही त्यांनी केली नव्हती। स्वराज्याचा घास घ्यायला कळी काळाने राहू केतू पाठविले होते आणि तेही जिबल्या चाटत चाटत तुफानाच्या वेगाने सुटले होता। त्यातला एक होता औरंगजेबाच्या खास मर्जीतील दिलेर खान आणि दुसरे मिर्झा राजे जयसिंग। मिर्झा म्हणजे राजपूर अकबर बादशहाने
त्याचा सेनापती मानसिंग याला तो मान दिला होता. त्यांची कामगिरी तशीच होती. अशा शूर राजपूत कछवा वंशात जन्माला आलेले मिर्झा राजे जयसिंग आपल्या वयाच्या 8व्या वर्षी जहागीरच्या सेवेत रुजू झाले. औरंगजेबाला गादीवर बसवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. शहाजहानच्या काळात शहजादा शाह शुजाबरोबर ते अफगाणिस्तानच्या मोहिमेवर सहभागी झाले होते. त्यांच्या उर्मट तलवारीने खूप मोठा पराक्रम गाजवला होता. काबूल कंदाहारचा परिसर जिंकून मोगलाईला जोडण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मिर्झा राजे जयसिंग उर्दू, तुर्की आणि फारसी भाषांचे उत्तम जाणकार होते. मोगली शिष्टाचार, दरबारी रीतिरिवाज यात ते पारंगत होते. औरंगजेबाने त्या काळी फक्त मोगली राजपुत्रांना देण्यात येणारा मान त्यांना दिला होता. त्यात उच्च प्रतीचा घोडा, हत्ती, मोत्यांची माळ असे काही होते आणि त्याने मिर्झा राजे जयसिंगाला माझ्या जागी मी तुम्हाला दख्खनेत पाठवित आहे असा संदेश दिला होता. बडे बडे सेनापती राजांना व्यसन घालण्यात अपयशी ठरल्यावर औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग यांची निवड केली होती. आदेश फक्त एकच होता, ते चिमटी एवढे शिवाचे राज्य चिरडून टाका. आणि दुसरा होता दिलेर खान, औरंगजेबाच्या खास मर्जीतला सरदार. मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज दोघेही राजपूत आणि त्यात शंकराचे भक्त आणि कदाचित ह्याच कारणाने पुढे मागे एकत्र येतील आणि शतकानुशतकं मोठ्या डामडौलात उभे असलेले मोगली साम्राज्य कोसळायला वेळ लागणार नाही या संशयाने औरंगजेबाने दिलेर खानाला बरोबर पाठवले होते. आणि कित्येक बडे बडे सरदार जसे की दाऊद खान कुरेशी, राणा रायसिंग कुबात खान, सुजन सिंग बुंदेला आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी आपल्या तोफखान्याकरता मुख्य म्हणून निकोलाओ मनूची यास घेतली होती. आणखी एक महत्त्वाचे कारण, छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाही तळ कोकणातील बराचसा भाग 1657 ते 1665 पर्यंत जिंकून घेतला होता. त्यात प्रामुख्याने कल्याण, भिवंडी आणि आसपासचा परिसर या प्रदेशाचा समावेश होता. हा भाग 1636ला शहाजहान आणि आदिलशहा यांच्यात झालेल्या तहात मुघलांकडे आला होता. तो परत मिळवणे हा मिर्झा राजे जयसिंगाच्या स्वारीमागचा प्रमुख हेतू होता. पुण्याला मिर्झा राजे जयसिंग यांचा तळ पडला होता. आदिलशहा, कुतुबशहा, इंग्रज, डच, पोर्तुगीज, जावळीचे मोरे या सर्वांना घेऊन भेटीचे आमंत्रणे गेली होती. हे चिमटी एवढे स्वराज्य कायमचे नेस्तनाबूत करायचे होते. छावणी अस्ताव्यस्त पसरली होती. ठिकठिकाणी दारुगोळा, घोडे, तोफा, शस्त्रांना धार काढणारे कारागीर दिसत होते. पहिले 2 ते 3 दिवस बहिर्जी आणि साथीदारांचा वेळ कुठे काय आहे ते बघण्यात गेला. मिर्झा राजांचा शामियाना छावणीच्या बरोबर मध्ये होता आणि आसपास बाकी सरदारांचे शामियाने. अनेक मराठी सरदार पण मिर्झा राजांच्या सोबत होते. त्यामुळे बहिर्जी आणि त्यांचे साथीदार मराठी सैनिकांचा वेश करूनच छावणीत फिरत होते. आठवडा तर असाच गेला, पण मिर्झा राजांच्या शामियान्यात नेहमीचेच सरदार दिसत होते. बहिर्जी आसपासच घुटमळत होते आणि अचानक छावणीच्या उत्तरेला तुतारी, शिंगे, करणे, ताशा यांचा आवाज येऊ लागला. असे मिर्झा राजे आवाज ऐकून छावणीतून बाहेर आले. वय वर्षे 60, करारी मुद्रा, अनुभवाने पार पांढरे झालेले केस, अक्कड मिशा, उलट्या वळलेल्या भरघोस दाढी, धिप्पाड माणूस ज्याने कधी पराभव पाहिलाच नाही आणि स्वतःच्या मनगटावर संपूर्ण भारतावर हुकूमत करू शकतो असे मिर्झा राजे जयसिंग. पण आज तेच मुघलांची चाकरी करण्यात धन्यता मानत आहेत. बहिर्जी एक वेळ त्यांच्याकडे पाहतच राहिले. कुतुबशहा आला होता त्यांना भेटायला. बहिर्जी आपल्या नजरेने आणि कानाने सर्व काही टिपत होते आणि पुढच्या 5 ते 6 दिवसात आदिलशाही सरदार, इंग्रज, डच, पोर्तुगीज, जावळीचे मोरे आणि जे कोणी सरदार राजियांच्या विरुद्ध होते ते सर्व येऊन मिर्झा राजांना भेटून गेले. अनेकांना युद्धात सामील होण्यासाठी खलिते पाठविले होते आणि जंजिराच्या सिद्धी त्याला कसे विसरणार. आणि सगळ्यांकडून एकच वायदा घेतला होता, शिवाजीला कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही. शिवाय मावळी मुलखातील अनेक सरदार ज्यांना मुलखाची खडानखडा माहिती आहे त्यांना साम, दाम, दंडभेद हर प्रकारे आजमावून सैन्यात सामील केले जात होते. काही करून हे स्वराज्य त्या औरंगजेबाला चिरडायचे होते. बहिर्जी राजे आणि अनेक मंडळी चिंतेत सदरेवर बसली होती आणि तेवढ्यात
मिरच्या राजांचा स्वार खलिता घेऊन पोहोचता झाला. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की मी एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक विद्यार्थी आहे. अभ्यास करता करता थोडाफार आर्थिक हातभार लागावा म्हणून साईड बाय साईड मी हे एक यूट्यूब चॅनल चालवत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला जेवढी आर्थिक मदत करता येईल तेवढी तुम्ही करू शकता. यात सर्वस्वी तुमची इच्छा आहे. तसेही मी तुमच्यासाठी दररोज नवीन नवीन रोमांचक कथा घेऊन येतच राहील. फोनपे, गुगल पे करण्यासाठी तुम्ही या नंबरवर मला आर्थिक मदत पाठवू शकता. धन्यवाद. पुढच्या पार्टसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी पुढचे पार्ट दररोज अपडेट करत राहील. धन्यवाद.